माधवी साठम ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती। घरात तिच्या भावंडांमध्ये ती सर्वात मोठी होती। तिला एक लहान भाऊ आणि बहीण होती, तर वडील टॅक्सी ड्रायव्हर होते। त्या जोरावरच त्यांनी माधवीचे शिक्षण पूर्ण केले होते। पण तिचे लहान बहीण भाऊ अजून शाळा शिकत होते। गरिबीतही ते एकमेकांसोबत आनंदाने जगत होते, पण नशिबाने त्यांचा आनंद फार काळ टिकवला नाही। एके दिवशी माधवीच्या वडिलांना अटॅक आला, तेव्हा त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले। डॉक्टरांनी सांगितले की ते आता खूप अशक्त झाले आहेत, त्यामुळे त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल, अन्यथा त्यांना दुसरा अटॅक आला तर ते वाचू शकणार नाहीत। म्हणून शक्य तितके प्रयत्न करा आणि त्यांची काळजी घ्या। वडिलांच्या नंतर आता घराची जबाबदारी माधवीवर आली होती। माधवी तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा तुम्ही आता टॅक्सी चालवू नका, काही दिवस तुम्ही घरातच आराम करा। मग तिचे वडील म्हणाले, माधवी बेटा, मी टॅक्सी चालवली नाही तर मग आपले घर कसे चालणार? यावर माधवी म्हणाली, बाबा मी आहे ना, मी जॉब करेल आणि घरही सांभाळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका। घरची परिस्थिती लक्षात घेऊन माधवीने जॉबसाठी अप्लाय केले। माधवीचे नशीब खूप चांगले होते, त्यामुळे तिला लगेचच एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती। तिथे तिला चांगला पगारही होता, त्यामुळे तिच्या घरची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली होती। पण तिच्या आयुष्याची कसोटी खरं तर इथून पुढे सुरू झाली होती। पुढे 2 वर्षानंतर माधवी ज्या कंपनीत काम करत होती ती कंपनी कर्जात बुडाली आणि ती कंपनी काही दिवसांनी बंद पडली। त्यामुळे माधवीला पुन्हा नवीन नोकरी शोधावी लागली आणि नशिबाने पुन्हा एकदा तिची साथ दिली। माधवी ही गरीब कुटुंबातील असल्याने ती महागडे कपडे विकत घेऊ शकत नव्हती। जरी तिचे राहणीमान गरिबांसारखे असले तरी तिच्याकडे जॉबचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि तिचा कॉन्फिडन्स लेवलही खूप चांगला होता। त्यामुळे जेव्हा तिच्या बॉसने तिचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी तिचे डॉक्युमेंट्स चेक केले। त्यात माधवीच्या अगोदरच्या जॉबचे रेकॉर्ड्स खूप चांगले होते, त्यामुळे ते माधवीला पायापासून ते वरपर्यंत पाहू लागले। माधवी त्यांना पूर्ण कॉन्फिडन्सने प्रश्नांची उत्तरे देत होती। त्यांनी हातातील फाईल बंद केली आणि मग ते तिला हसत म्हणाले, तू उद्यापासून ऑफिस जॉईन करू शकतेस का? हे ऐकून माधवीला आश्चर्य वाटले, कारण तिच्या बॉसने लगेच तिला त्यांचा निर्णय सांगितला होता, म्हणजेच जॉबसाठी फायनल केले होते। माधवी आश्चर्याने बॉसकडे बघत होती। तिच्या अशा बघण्यावर तिचे बॉस तिच्याकडे बघून हसायला लागले आणि म्हणाले, मॅडम तुम्ही जर माझ्याकडे असेच बघत राहिला तर मला नजर लागेल। आपल्या बॉसच्या तोंडून हे ऐकून माधवी लाजली आणि गालातल्या गालात हसू लागली। मग तिने टेबलवरची फाईल उचलली आणि बॉसच्या केबिनमधून बाहेर आली। दुसऱ्या दिवसापासून ती रेग्युलर तिच्या कामावर जाऊ लागली। आता माधवीला नोकरी जॉईन करून 8 दिवस झाले होते। आज तिच्या बॉसने तिला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले। तेव्हा माधवीने अगोदर तिची ओढणी नीट केली, कारण तिला माहीत झाले होते की तिचे बॉस तिच्या सौंदर्यावर आणि पर्सनॅलिटीवर फिदा झाले होते। तिच्या बॉसचे नाव विवेक अग्रवाल होते। तो एक खूप मोठा उद्योगपतीचा मुलगा होता। विवेकचा जन्म होण्याच्या अगोदर त्याचे वडील गावातून शहरात आले होते आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी एवढे मोठे साम्राज्य उभे केले होते। जरी ते इथे शहरात राहत असले तरी आजही ते त्यांच्या गावातील सर्वात मोठे जमीनदार होते। विवेक जितका श्रीमंत होता तितकाच अभिमान आणि अहंकाराने भरलेला होता। त्यासोबतच त्याने आजपर्यंत कुठल्याच मंदिराची पायरी चढली नव्हती। त्याला स्वतःवर खूप घमंड होता, कारण जोपर्यंत एखादी मुलगी त्याला मनातून आवडत नाही तोपर्यंत तो त्या मुलीला घासही टाकत नव्हता, मग ती मुलगी कितीही सुंदर असो। तसे पण घास टाकायची काही गरज नव्हती, कारण त्याच्या कंपनीतल्या एम्प्लॉई मुली सतत त्याच्या मागे पुढे करायच्या। तो त्यांच्यावर एक नजर सुद्धा टाकत नव्हता। पण माधवीमध्ये असे काहीतरी होते ज्याने त्याला वेड लावले होते। माधवी 24 वर्षाची होती तर विवेक 30 वर्षाचा होता। माधवीने जेव्हा ऑफिस जॉईन केले होते तेव्हाच तिला कळाले होते की विवेक हा खूप गर्विष्ठ माणूस आहे आणि तो आपल्या एम्प्लॉई मुलीसोबत कधीच व्यवस्थित बोलत नव्हता। जर चुकूनही त्याच्या विरोधात कोणी बोलले तर तो समोरून तिचा अपमान करायचा। माधवीने आधी एका कंपनीत 2 वर्ष काम केले होते, त्यामुळे तिला कामाचा अनुभव चांगला होता। म्हणूनच ती या कंपनीत सुद्धा खूप मन लावून
आणि प्रामाणिकपणे काम करत होती. कंपनीची स्ट्रॅटर्जी तिला चांगलीच समजली होती, त्यामुळे ती नेहमी तसेच काम करायची जे विवेकला हवे होते. माधवी निश्चितच गरीब असली तरी ती दिसायला खूप सुंदर होती. तिचा साधेपणा आणि आत्मविश्वास कुणालाही वेड लावणारा होता. तिला कोणत्याही व्यक्तीशी बोलण्यात जराही संकोच वाटत नव्हता. ती खूप फ्रेंडली मुलगी होती. सर्वांशी ती मनमोकळेपणाने बोलायची. अनेकदा ती कंपनीत होणाऱ्या मोठमोठ्या मीटिंग विवेकसोबत अटेंड करायची. माधवीचा आत्मविश्वास पाहून विवेक तिच्यावर खूप इम्प्रेस झाला होता. आज त्याने माधवीला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले होते. ती जेव्हा त्याच्या कॅबिनमध्ये गेली तेव्हा विवेक म्हणाला, माधवी मॅडम, तुम्ही माझ्या कंपनीचे पहिले एम्प्लॉई आहात, जिच्यामुळे आपल्या कंपनीला खूप प्रॉफिट झाले आहे. विवेकच्या चेहऱ्यावर हृदयस्पर्शी हसू उमटले आणि तो म्हणाला, मी तुमच्या कामावर खूप आनंदी आहे. जेवढे तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. थँक्यू सर म्हणत माधवीने आपल्या चेहऱ्यावर हसू आणले. त्या दिवसापासून विवेक आता माधवीसोबत बिझनेस व्यतिरिक्त सुद्धा बोलू लागला होता. कधी कधी तो ऑफिस सुटल्यावर माधवीला समुद्र किनारी घेऊन जायचा. बीचवरच्या वाळूवर अनवाणी चालत दोघे खूप गप्पा मारायचे. माधवीने ऑफिसमधल्या मुलींकडून विवेकबद्दल जेवढे ऐकले होते तितका तो गर्विष्ठ अजिबात नव्हता. उलट तो इतर पुरुषांपेक्षा खूप वेगळा होता. म्हणूनच ती विवेकच्या प्रेमात कधी पडली हे तिलाच कळले नाही. ती आजकालच्या मुलींसारखी रोमॅन्टिक प्रकारची मुलगी अजिबात नव्हती, जी स्वप्न पाहत जगत होती. माधवीचे स्वप्नातले एक वेगळे जग होते आणि तिला या स्वप्नातल्या जगात राहणे आवडत होते. माधवीने आता एक छान फ्लॅट भाड्याने घेतला होता. शिवाय तिच्या लहान बहीण भावाला सरकारी शाळेतून काढून एका चांगल्या प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकले होते. तिच्या वडिलांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा ती पहिल्यांदाच आपल्या घरातून नोकरीसाठी बाहेर पडली होती. नाहीतर माधवीच्या कुटुंबात मुलीचे शिक्षणानंतर लगेच लग्न केले जाते. माधवी ही तिच्या कुटुंबातील पहिली मुलगी होती जिने तिच्या शिक्षणानंतर लग्नाऐवजी नोकरी करणे पसंत केले होते, कारण तिला तिच्या घरातील परिस्थिती बदलायची होती आणि ते तिने करूनही दाखवले होते. आता माधवीसाठी स्थळ येऊ लागले होते, पण माधवीने लग्न करण्यास नकार दिला होता, कारण विवेक सोबत राहताना तिला लक्झरी जीवनशैलीची सवय झाली होती. तिला छोटी मोठी नोकरी करणाऱ्या पुरुषाशी लग्न करायचं नव्हतं. माधवी तिच्या नोकरीतून जेवढे कमवत होती त्यापेक्षा कितीतरी पटीने तिच्या पतीने कमवावे असे तिला वाटत होते. कदाचित त्यामुळेच माधवी विवेकचे स्वप्न पाहू लागली होती, कारण विवेकही तिच्यावर प्रेम करू लागला, जो तिचे आयुष्य सुधारेल. विवेक जरी खेडेगावातून असला तरी तो बाकी जमीनदार लोकांसारखा अजिबात नव्हता, जे आपल्या घरातील बायकांना गुलाम बनवून ठेवतात. विवेकचा व्यवसाय शहरात असल्यामुळे आणि शहरातच बालपण गेलं असल्यामुळे तो गावी जास्त जात नव्हता. त्यामुळेच माधवीने विचार केला होता की जर विवेकने तिला लग्नासाठी प्रपोज केले तर ती त्याच्याशीच लग्न करेल. आणि हेच कारण होते की माधवीने ना स्वतःवर किंवा विवेकवर कोणतीही बंधने लादली नाही. विवेक माधवीसोबत गप्पा मारताना कधी तिचा हात धरायचा तर कधी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळी माधवी त्याच्यावर रागावण्याऐवजी हसायची. माधवीच्या याच हसण्याने विवेकची हिंमत वाढली आणि मग एके दिवशी त्या दोघांमध्ये जे घडायला नको होते तेच घडले. माधवीला वाटत होते की विवेकने तिच्या प्रेमात वेडे होऊन तिच्यासोबत लग्न करावे, पण तिला हे कुठे माहीत होते की विवेकचा हेतू काही वेगळाच आहे. एके दिवशी विवेक तिला फिरण्याच्या बहाण्याने त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेला. तेव्हा माधवीला वाटले की आपण संध्याकाळपर्यंत घरी परत जाऊ. पण संध्याकाळी जेव्हा माधवी विवेकला म्हणाली, सर, अंधार वाढत चालला आहे आणि मला पण घरी जायचे आहे. तुम्हाला माहीतच आहे की इथून शहर 2 तासांच्या अंतरावर आहे. विवेक माधवीकडे बघून हसायला लागला आणि म्हणाला, आज इथेच आपल्याला रात्र काढायची आहे. मग माधवी म्हणाली, सर, तुम्ही हे काय बोलत आहात? यावर विवेक म्हणाला, माधवी, आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. विवेकचे बोलणे ऐकून माधवी हसायला लागली आणि म्हणाली, मग उशीर का करता? माझ्या घरी येऊन मला मागणी घाला. माधवीचे हे बोलणे ऐकून विवेक हसू लागला आणि म्हणाला, माधवी, मी एक व्यावसायिक असण्याबरोबरच आमच्या गावातील मोठा जमीनदार देखील आहे आणि तू मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहेस.
त्यामुळेच आपले जुळू शकत नाही. विवेकचे असे बोलणे ऐकून माधवीचे मन पूर्णपणे तुटले होते. तिला वाटलं होतं की विवेकचे विचार असे अजिबात असू शकत नाहीत, पण त्याच्या बोलण्याने तिची सर्व स्वप्ने भंग पावली होती. विवेकने तिला तिची लायकीची आठवण करून दिली होती असे म्हणायला काही हरकत नाही. माधवी विवेकला म्हणू लागली की सर, हे तुम्ही मला सांगून चांगले केले की मी जमीनदाराची किंवा व्यावसायिकाची पत्नी होऊ शकत नाही. एवढे बोलून माधवीने तिची पर्स उचलली आणि ती फार्म हाऊसच्या बाहेर येऊ लागली. तेव्हा विवेकने तिचा हात पकडला आणि जोरात तिला आपल्या साईडला खेचले. माधवी थेट त्याच्यावरच कोसळली आणि मग विवेक माधवीला म्हणाला, माझ्या प्रिये, मी तुला असे कसे जाऊ देऊ शकतो? आज जर मी तुला जाऊ दिले तर माझ्या मनातील इच्छा कोण पूर्ण करेल? हे ऐकून माधवीचा चेहरा रागाने लाल झाला आणि ती विवेकला म्हणाली, तू मला काय समजतोस? मी गरीब आहे याचा अर्थ मी काय तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार होईल का? असे म्हणत माधवीने स्वतःला विवेकच्या पकडीतून सोडवले आणि ती बाहेर पडताच त्याने तिला पुन्हा घट्ट पकडले. तेव्हा माधवी म्हणत होती की विवेक अग्रवाल, तू मला चुकीचे समजत आहेस. मी त्या प्रकारची मुलगी नाही. खबरदार, जर तू मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझे जीवन खराब करीन. असे म्हणताच विवेकने माधवीला जोरात बेडवर ढकलले आणि तिचे दोन्ही हात दाबून म्हणाला, तुला माहित आहे माधवी, विवेक अग्रवालला नाही ऐकायची सवय नाहीये आणि तू तर मला धमकायला लागली आहेस. आज रात्री तू माझा खरा रंग ओळखशील. आजची रात्र तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील आणि जोपर्यंत तू या आगीच्या डोळ्याला थंड करत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. माधवी धाडसी मुलगी होती, पण यावेळी ती फार्म हाऊस मध्ये पूर्णपणे एकटीच होती. त्यावेळी फार्म हाऊसवर फक्त एक वॉचमॅन होता आणि तो फक्त विवेकच्या आदेशाचे पालन करायचा. माधवीने स्वतःला विवेक पासून सोडवायला सुरुवात केली, पण विवेकने तिला ओढत दुसऱ्या खोलीत नेले. त्याने ती खोली एखाद्या लग्नाच्या रात्रीसारखी सजवून ठेवली होती. माधवी समजून गेली होती की आता तिचा राग काय कामी येणार नाही. त्यामुळे ती रडून आपल्या इज्जतीची भीक मागू लागली आणि म्हणू लागली, विवेक, प्लीज माझ्याशी असं करू नको. आम्हा गरीब लोकांकडे आमची इज्जतच आमची सर्वात मोठी संपत्ती असते आणि जर ही इज्जत माझ्याकडून तू हिरावून घेतली तर मी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. पण विवेकच्या अंगात तर जणू एखादा सैतानच घुसला होता. त्याने माधवीला आपल्या जवळ खेचले आणि घट्ट पकडले. माधवी रडत होती आणि हात जोडून आपल्या इज्जतीची भीक मागत होती, पण विवेकने तिचे काहीच ऐकले नाही आणि त्याने संपूर्ण रात्र तिला आपले शिकार बनवले आणि हसत म्हणाला, मला जे पाहिजे ते मी केले आहे. आता मी पण पाहतो की तू माझे आयुष्य कसे खराब करतेस. माधवी बेडवर बसून रडत होती, पण विवेक असे बोलला तेव्हा ती गप्प झाली आणि विचार करू लागली की या माणसासमोर खूप रडले आणि खूप विनवणी केली तरी त्याने माझे ऐकले नाही. आता या हरामखोर माणसाला चांगलाच धडा शिकवायचा. माझी इज्जत तर केव्हाच गेली आहे. आता रडण्यात काही अर्थ नाही. माधवी त्याच्या फार्म हाऊस मधून एकटीच बाहेर पडली आणि जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिचे आई वडील खूप काळजीत दिसत होते. जेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला विचारले की ती रात्रभर कुठे होती तेव्हा तिने त्यांना काहीच उत्तर दिले नाही, पण तिने जवळच असलेल्या एका पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस आणि मीडियावाल्यांना विवेक अग्रवालने तिच्यासोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितले आणि पुरावा म्हणून तिच्या शरीरावर झालेल्या जखमाही तिने दाखवल्या होत्या. संपूर्ण शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती, पण नंतर विवेक अग्रवालने आपल्या पैशाच्या जोरावर या बातमीला वेगळं रूप दिलं होतं. त्याने ही बातमी अशा प्रकारे पसरवली होती की या मुलीने पैशाच्या लोभापोटी माझी बदनामी केली आहे. माधवीने विवेक अग्रवाल विरोधात केस दाखल केली होती, त्यामुळेच तिला तिची नोकरी गमवावी लागली होती आणि बिचारी माधवी आता पूर्णपणे डिस्टर्ब झाली होती. लोकांचे टोमणे आणि घाणेरडी नजर तिला सहन होत नव्हती. तिची इतक्या दिवसाची कमावलेली इज्जत विवेक अग्रवालमुळे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे तिला आता विवेक अग्रवाल नावाचा सुद्धा इतका तिरस्कार वाटत होता की तो जर समोर आला तर ती त्याचा मर्डरही करू शकते. माधवीचे वडील या बदनामीला सहन करू शकले नाही आणि त्यांना दुसरा अटॅक आला. त्यांना रुग्णालयात नेण्याआधीच त्यांनी गाडीतच आपला जीव सोडला. ते पाहून माधवी बेशुद्ध पडली होती, पण जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली होती.
तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की ती आई होणार आहे। ही बातमी तर माधवीसाठी आणखीन एक मोठा संकट घेऊन आली होती। वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर माधवी पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये गेली होती। तिला तिच्या घरच्या परिस्थितीचा विचार करावा लागला आणि नवीन नोकरी शोधावी लागणार होती, कारण आतापर्यंतची सर्व बचत संपली होती। त्यामुळे तिला या बाळाला जन्म द्यायचा नव्हता, जे विवेक अग्रवालच्या पापाची निशाणी होती। त्याचा माधवीला सर्वात जास्त तिरस्कार वाटत होता। तिने डॉक्टरांना सांगितले की मी या मुलाला जन्म देऊ शकत नाही आणि मला कसल्याही परिस्थितीत गर्भपात करायचा आहे। तेव्हा डॉक्टरांनी माधवीची तपासणी केली आणि म्हणाले की सध्या हे शक्य नाही, कारण तू खूप अशक्त आहेस आणि अशा वेळी गर्भपात केल्याने तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो। डॉक्टरांनी माधवीला काही औषधे लिहून दिली आणि सांगितले की 15 दिवस तुम्हाला ही औषधे घ्यावी लागतील, त्यानंतर मी तुमचे गर्भपात करू शकते। त्यानंतर माधवी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडली। केबिनमधून बाहेर पडताच ती एका बाईला धडकली। त्या बाईचे वय अंदाजे 28 ते 30च्या आसपास असेल। तिचं राहणीमान खेड्यातल्या स्त्रीसारखे होते। तिच्या अंगावर खूप दागिने होते, पण तिच्यासोबत उभ्या असलेल्या माणसाला पाहून माधवीचे होश उडाले, कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून विवेक अग्रवाल होता। रागाने माधवीनेही त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली। पण दुसऱ्या दिवशी तिच्या घरावर जे संकट येणार होते याचा तिने विचारही केला नव्हता। दुसऱ्या दिवशी विवेक अग्रवाल त्याच्या बॉडीगार्डसह जबरदस्तीने माधवीच्या घरात घुसला। ते पाहून माधवीचे लहान बहीण भाऊ आणि आई खूप घाबरले होते। माधवी मोठ्या आवाजात त्याला म्हणाली, तुला जे हवे होते ते तू केले आहेस आणि जगासमोर माझी बदनामी केलीस। मग आता तुला माझ्याकडून आणखी काय हवंय? माझ्या घरातून निघून जा, मला तुझा चेहराही बघायचा नाहीये। तिने असं म्हणताच विवेकला तिचा खूप राग आला। तो तिला म्हणाला, तुझ्याकडे माझी एक खूप मौल्यवान गोष्ट आहे, जर ती मला मिळाली तर मी इथून निघून जाईल। यावर माधवी म्हणाली, माझ्याकडे तुझे काहीच नाही। तेव्हा विवेकने माधवीच्या पोटाकडे पाहिले आणि म्हणाला, तुझ्या पोटात माझा वारस वाढत आहे आणि मला कळले आहे की तू गर्भपात करणार आहेस। कदाचित त्या डॉक्टरने विवेकला सर्व काही सांगितले होते। विवेक माधवीला कडक शब्दात म्हणाला, जर तू माझ्या बाळाला गर्भपात करण्याचा प्रयत्न केला तर हे ऐकून तिचे डोके फिरले आणि ती मोठ्या आवाजात म्हणाली, तू कोणत्या मुलाबद्दल बोलत आहेस? माझ्या पोटात तर दुसऱ्याचे पाप आहे, हे तूच म्हणला होता ना। मग तू आता का दुसऱ्याच्या मुलावर हक्क दाखवायला आला आहेस? तेव्हा विवेक म्हणू लागला, माझ्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत, पण माझी पत्नी मला अजून मुलाचे सुख देऊ शकली नाही। मुलासाठी आम्ही कुठले हॉस्पिटल सोडले नाही, जिथे आम्ही गेलो नाही, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। आता डॉक्टरांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की माझी पत्नी कधीही आई होऊ शकत नाही। तेव्हा मला कळले की माझा वारस तुझ्या पोटात वाढत आहे। मग आता मी तुला इथे राहू देऊ शकत नाही। जोपर्यंत तू माझ्या बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत तुला माझ्या घरात राहावे लागेल। यावर माधवी म्हणाली, मी तुझ्याबरोबर कुठेही जाणार नाही। मग विवेक म्हणाला, तू माझ्यासोबत आलीस तर तुझ्यासाठी चांगले राहील, नाहीतर मी तुला इथून बळजबरीने घेऊन जाईन। हे ऐकून माधवीची आई विवेक समोर हात जोडत म्हणाली, देवा खातर माझ्या मुलीचा पिच्छा सोडा, तिच्या पोटात माझा वारस आहे आणि जर मी तिला इथे सोडले तर ती माझ्या मुलाला मारून टाकेल। यावर माधवी म्हणाली, हो, मला तुझा आणि तुझ्या या पापाच्या निशाणीचा तिरस्कार आहे। माधवीने असे म्हणताच विवेकने माधवीच्या तोंडावर जोरात चापट मारली आणि म्हणाला, खबरदार, जर तू माझ्या मुलाला काही बोललीस किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केलास तर हवे तर या मुलासाठी मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे। तेव्हा माधवीने लग्नाला साफ नकार दिला, पण विवेक तिचे काहीच ऐकायला तयार नव्हता। त्याने तिला सांगितले की जर तू माझे नम्रपणे ऐकले नाहीस तर तुझ्या कुटुंबाचे जीवन नरक बनवून ठेवेल। मग विवेकने तिच्या आईकडे बघितले आणि म्हणाला, जर तुमच्या मुलीने माझ्याशी लग्न केले तर मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेईन आणि जर तिने पुन्हा नाही म्हटले तर मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन। तेव्हा माधवीची आई हात जोडत म्हणाली, बेटी, तुझ्यासाठी नाही तर तुझ्या लहान बहीण भावांसाठी हे मान्य कर बेटा। आपण गरीब लोक या श्रीमंत लोकांपुढे जिंकणार नाही आणि आता तर हे तुझ्याशी लग्न करण्यास सुद्धा तयार आहेत। माधवी बेटा, तू त्यांच्याशी लग्न कर आणि इथून निघून जा, नाहीतर आपल्याला खूप यातना भोगाव्या लागतील। आपल्या समोर आई
हात जोडून उभे असल्याचे पाहून माधवी लाचार झाली आणि ती विवेक सोबत लग्न करण्यास तयार झाली. विवेकने आपल्या माणसांना सांगून पंडितजीची व्यवस्था केली आणि तिथेच त्याने माधवी सोबत लग्न केले. विवेक माधवीला त्याच्या गावी घेऊन गेला. त्याची पहिली बायको सुद्धा तिथेच होती. तिथे पोहोचताच विवेकच्या पहिल्या बायकोला पाहून माधवीला समजले की आता ती या घरातली एक अनावश्यक वस्तू बनली आहे, जिला या घरात काही महत्त्व नव्हते. जर त्या घरात कोणाला महत्त्व असेल तर ते आता माधवीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला होते, जो या घराचा वारस होता. म्हणून माधवीला तिथे एक खूप मोठी खोली देण्यात आली होती, ज्यामध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. माधवीची सर्व प्रकारे काळजी घेतली जात होती, पण माधवीला तिच्या खोलीतून बाहेर येण्याची परवानगी नव्हती, कारण माधवीच्या देखभालीसाठी तिथे 2 मोलकरी नेमण्यात आल्या होत्या. त्या माधवीची प्रत्येक क्षणाची बातमी विवेकला देत असत. माधवीला वाटत होते की आत्ताच्या आत्ता या मुलाला मारून टाकावे, ज्यामुळे तिची ही अवस्था झाली होती. माधवीला तिथून पळून जायचे होते, कारण तिचा तिथे श्वास गुदमरत होता. खाण्यापिण्याच्या बाबतीत तिथे माधवीवर खूप कठोरता होती. जर माधवीला भूक नसताना तिने जेवायला नकार दिला तर तिला जबरदस्तीने खायला घातले जायचे. एकदा माधवीने जेवण करण्यास नकार दिला तेव्हा त्या दोघी तिला जबरदस्तीने खाऊ घालत होत्या. मग माधवीने त्यांच्या हातातील जेवणाचे ताट जमिनीवर फेकले. आवाजामुळे विवेक खूप रागात माधवीच्या खोलीत आला आणि म्हणाला, तू हा काय तमाशा लावून ठेवला आहे? सकाळपासून तू काही खाल्लं नाहीस. जेवणासाठी एवढं मोठं नाटक का करत आहेस आणि तुला जेवायचे का नाही? विवेक रागात माधवीवर ओरडत होता. मग माधवी म्हणाली, मला या तुरुंगात राहायचे नाही. माधवी हे बोलताच विवेक तिचे हात धरून म्हणाला, जास्त अहंकार दाखवू नकोस, नाहीतर तुला कायमचे इथेच राहावे लागेल. यावर माधवी म्हणाली, माझा हात सोड. तू माणूस आहे की जनावर? माधवी, तुला माहित आहे, जर कोणी माझे ऐकले नाही तर मला जनावर बनायला वेळ लागत नाही, आणि हे तू फार्म हाऊस वर बघितलेच आहे. तेव्हा माधवीला फार्म हाऊस मध्ये तिच्यासोबत घडलेला प्रकार आठवताच तिचे रक्त सळसळ करू लागले आणि ती विवेकला म्हणाली, देव करो की तुझे मूल आत्ताच माझ्या पोटात मरावे, ज्याच्यामुळे तू मला एवढा त्रास देत आहेस. माधवी हे बोलताच विवेकने माधवीच्या तोंडावर जोरात चापट मारली आणि म्हणाला, परत जर तू एकदाही असे बोललीस तर मी तुझा गळा दाबेल. असे म्हणत असताना विवेकने माधवीच्या गळ्यावर आपले दोन्ही हात ठेवले होते, पण नंतर त्याने आपले हात काढले. माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि चेहऱ्यावर राग आला. ती रागाने लाल झाली आणि म्हणाली, काय झाले मिस्टर विवेक अग्रवाल? का थांबलात? माझा गळा दाबा, मला मारून टाका. असे म्हणत तिने स्वतः विवेकच्या दोन्ही हातांना धरून आपला गळा दाबायला सुरुवात केली. तेव्हा विवेकने हात मागे खेचले होते, पण माधवीला पूर्ण वेळ लागल्यासारखे झाले होते आणि ती विवेकला म्हणत होती की आज मी स्वतःला संपवणार आहे आणि माझ्यासोबतच तुझा हा वारस देखील मरणार आहे. असे म्हणत तिने बाजूच्या टेबलवर ठेवलेला चाकू उचलला. तेव्हा विवेकचा चेहरा फिका पडला होता. तो लगेच म्हणाला, माधवी प्लीज तू असे काही करू नकोस. मग ती म्हणाली, जर तू माझ्या दिशेने एक पाऊलही टाकलेस तर मी आत्ताच्या आत्ता माझ्या हाताची नस कापेल आणि माझ्यासोबतच तुझ्या मुलाचाही जीव जाईल. माधवीने असे म्हणताच विवेक जागीच थांबला आणि म्हणाला, माधवी तू जे सांगशील ते मी करेन, पण प्लीज तू चाकू ठेवून दे. आज पहिल्यांदाच माधवीने विवेकच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात अश्रू पाहिले होते. मुलासाठी विवेक मजबूर झाला होता. ज्या विवेकने एकेकाळी तिची इज्जत लुटली होती, आज तोच असहाय्यपणे तिच्या समोर आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागत होता. जशी माधवीने तिच्या इज्जतीची भीक मागितली होती, तिने विवेकला सांगितले की मला इथे राहायचे नाही, मला शहरात जायचे आहे. विवेक म्हणू लागला, ठीक आहे, मी तुला माझ्या बरोबर शहरात नेईन, पण तू मला वचन दे की तू स्वतःची काळजी घेशील आणि तू माझ्या मुलाला इजा होऊ देणार नाहीस. माधवीला या तुरुंगातून मुक्त व्हायचे होते, म्हणून तिने विवेकला वचन दिले. मग विवेक माधवीला त्याच्या शहरातील घरी घेऊन गेला. त्यानंतर माधवीवर कोणतेही बंधन घालण्यात आले नाही आणि तिला तिच्या इच्छेनुसार जगण्याची पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. आता विवेकने स्वतः माधवीची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली, पण माधवीला असं वाटायचं की तो फक्त आपल्या मुलाची काळजी घेत आहे, त्यामुळे
तिला त्याच्याकडून फार काही अपेक्षा नव्हती. बघता बघता असेच 9 महिने निघून गेले आणि तिच्या प्रसूतीची वेळही आली. ज्या दिवशी तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या तेव्हा विवेकने स्वतः उचलून तिला गाडीजवळ आणले. त्यानंतर त्याने तिला गाडीत बसवले आणि ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये कार नेण्यास सांगितली. तो स्वतः तिच्यासोबत मागच्या सीटवर बसला होता आणि तिच्या कपाळावरून केसांपर्यंत हात फिरवत होता. माधवीही वेदनेने विवेकचा हात धरून रडत होती. तेव्हा विवेकने माधवीचे अश्रू आपल्या हाताने पुसले आणि म्हणाला, माधवी, धीर धर. थोड्याच अंतरावर हॉस्पिटल आहे. मी तुझ्या सोबतच आहे. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी विवेकला सांगितले की केस खूपच गंभीर आहे. आपण फक्त आई किंवा मुलाला वाचवू शकतो. हे ऐकून माधवीला वाटले की आपली शेवटची वेळ आली आहे. कारण विवेकला फक्त त्याचे मूल हवे आहे आणि तो मुलासाठी काहीही करू शकतो. वेदना सहन करून ती आता थकली होती आणि हळूहळू तिचे डोळे मिटायला लागले होते. पण डोळे बंद करण्यापूर्वी तिने विवेकला एक गोष्ट सांगितली. विवेक, माझ्या मृत्यूनंतर माझ्या लहान बहीण भावाची आणि माझ्या आईची काळजी घे. असे सांगून तिने आपले डोळे मिटले. काही वेळाने जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा स्वतःला हॉस्पिटलच्या खोलीत पाहून तिला धक्का बसला. तिला वाटलं की जणू काही चमत्कारच झाला असावा. तिच्या जवळ एक नर्स उभी होती. तिने त्या नर्सला विचारले, माझे बाळ कुठे आहे? तेव्हा नर्स म्हणाली, माफ करा मॅडम, आम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकलो नाही. हे ऐकून माधवी स्तब्ध झाली होती. ती नर्सला म्हणू लागली, पण असे कसे होऊ शकते? तेव्हा नर्सने माधवीला जे सांगितले ते ऐकून तिला आणखीन एक मोठा धक्का बसला होता. कारण नर्सने तिला सांगितले की आम्ही जेव्हा तुमच्या पतीला विचारले मुलाला वाचवायचे की त्याच्या आईला, तेव्हा तुमच्या पतीने डॉक्टरांना सांगितले की डॉक्टर, तुम्ही माझ्या पत्नीला वाचवा. मी माझ्या पत्नीशिवाय राहू शकत नाही. माधवी विचारात पडली की हे कसे होऊ शकते? विवेकने मला फक्त मुलासाठीच स्वीकारले होते. मग तिने नर्सला विवेक बद्दल विचारले. तेव्हा नर्स सांगू लागली की तुमचे पती कॉरिडॉरमध्ये देवापुढे उभं राहून प्रार्थना करत आहे. माधवीने नर्सला सांगितले की मला माझ्या पतीला भेटायचे आहे. मॅडम, तोपर्यंत तुम्ही आराम करा. मी तुमच्या पतीला लगेच बोलावून आणते. काही वेळाने विवेक माधवीच्या खोलीत आला. रडून रडून त्याचे डोळे लाल झाले होते. जरी माधवीला तिच्या मुलावर फारसे प्रेम नसले तरी शेवटी ती एक आई होती जिने त्या मुलाला 9 महिने पोटात वाढवले होते. मग हे कसे शक्य होते की तिच्या डोळ्यात अश्रू येऊ शकत नाहीत? तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. विवेक माधवी जवळ आला आणि तिचे अश्रू पुसायला लागला. मग तिच्या केसांवरून हात फिरवत तिला धीर देऊ लागला. आज पहिल्यांदाच माधवीला विवेकच्या हाताच्या स्पर्शात आपलेपणा जाणवत होता. त्यामुळे ती विवेकचे हात झटकू शकत नव्हती. ती विवेकला म्हणाली, तुला तुझा वारस मिळत होता, मग तू मला का वाचवलेस? इतके महिने तू मला तुझ्या बाळासाठीच तर सांभाळत होता. मग तू माझ्यासाठी तुझ्या बाळाचा बळी का दिला? मला मरू द्यायचे होते. तेव्हा विवेकने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, नाही माधवी, चूक तर मी केली होती तुझ्यासोबत. मग त्याची शिक्षा तू का भोगायची? मी तुझ्यासोबत जे काही चुकीचे केले होते त्याची शिक्षा मलाच भोगावी लागणार होती. आणि माझी शिक्षा ही होती की देवाने माझे मूल माझ्या हातात येण्या अगोदरच माझ्यापासून वेगळे केले. विवेक माधवी समोर हात जोडून रडत रडत म्हणाला, माधवी, मला माफ कर. मी तुझा अपराधी आहे. विवेकच्या डोळ्यातील पश्चातापाचे अश्रू पाहून माधवीने त्याला सांगितले की मी तुला माफ करेन, पण फक्त एका अटीवर. तू मला आझाद करशील. माधवीचे बोलणे ऐकून विवेक आपले रडणे विसरून काही वेळ तिच्याकडे बघत राहिला आणि मग नाहीमध्ये मान हलवत म्हणाला, माधवी, मला तुझ्यापासून दूर ठेवून इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस. मला माहित नाही कधी आणि कसे, पण आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी माझा गुन्हा संपूर्ण जगासमोर आणि मीडियासमोर कबूल करायला तयार आहे. विवेक माधवीला इज्जत आणि सन्मानासोबत स्वीकारायला तयार होता, पण माधवी निर्णय घेऊ शकत नव्हती. विवेकला माफ करावे की घटस्फोट घेऊन आपल्या घरी जावे? तेव्हा डॉक्टर माधवीच्या खोलीत आले आणि विवेकला म्हणाले, मिस्टर विवेक, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की पेशंट खूप अशक्त आहे आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून विवेक खोलीच्या बाहेर गेला.
त्यानंतर 8 दिवसांनी माधवीला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर ती तिच्या आईच्या घरी गेली. तिने आईला सर्व काही सांगितले. तेव्हा तिच्या आईनेही तिला हेच सांगितले की तिने विवेकसोबत एका नवीन आयुष्याला सुरुवात करावी. 9 महिने एकत्र राहिल्यामुळे आता तिला विवेकची सवय झाली होती. आता प्रत्येक क्षणी आणि सर्वत्र तिला फक्त विवेकच दिसत होता. विवेक आणि माधवी दोघांचेही आयुष्य एकमेकांशिवाय उदास आणि बेरंग झाले होते. आपले मन शांत करण्यासाठी एक दिवस माधवी मंदिरात गेली. दर्शन घेतल्यानंतर तिने विवेकला आपल्या समोर पाहिले. तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तर विवेकचे डोळेही ओले झाले होते. विवेकला मंदिरात पाहून तीही आश्चर्यचकित झाली आणि त्याला विचारू लागली की तू कधीपासून मंदिरात यायला लागलास. तेव्हा विवेक माधवीला म्हणाला, जेव्हापासून माझे हृदय माझ्यापासून लांब गेले तेव्हापासून मी या मंदिरात येत आहे. तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला आणि तिलाही वाटत होते की विवेकने आता तिला आपल्यासोबत घेऊन जावे. दोघांनी देवाचे दर्शन घेतले, पण त्यांना मनाशांती मिळाली नाही, कारण माधवीने बघितले होते की विवेक अजूनही स्वतःला दोषी मानत होता आणि तो तिला कधीच त्याच्या मनातील सांगू शकत नाही. मग ती मंदिरातून बाहेर पडताना विवेकला म्हणाली, मिस्टर विवेक अग्रवाल, तुम्ही तुमची एक मौल्यवान वस्तू घ्यायची विसरला आहात. मग विवेक म्हणाला, मी इथे रिकाम्या हाताने आलो होतो. तर माधवी म्हणाली, तू इथे तुझे हृदय शोधायला आला होतास. मग काय हृदय न घेता रिकाम्या हाताने परत जाणार का? माधवीने धावत जाऊन विवेकला मिठी मारली आणि विवेकनेही माधवीला आपल्या मिठीत घेतलं होतं. आता विवेकच्या मनात वासना नसून खरे प्रेम दिसत होते. धन्यवाद.